26 नोव्हेंबरच्या हल्ल्यामधला पाकिस्ताननं आपल्या सहभागाचा केलेला इन्कार, पाकिस्तानच्या भूमिकेवर जगभरातून टीकेची झोड उठली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मी दुखावलो गेलो आहे. या केवळ तुमच्या जखमा नाहीत, केवळ तुमचं रक्त सांडलं नाही, तर तुमच्याबरोबर मी पण जखमी झालोय. तुमच्या वेदनांशी माझंही नातं आहे. 26/11च्या हल्ल्यानंतर अशा वक्तव्यांनी राष्ट्राध्यक्ष झरदारींनी अनेक भारतीयांची मनं जिंकून घेतली, पण ही लोकप्रियता फार काळ टिकू शकली नाही. ISIचा प्रमुख जनरल शुजा पाशाला दिल्लीत पाठवण्याचा निर्णय झरदारींनी फिरवला. त्याचबरोबर मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असण्याची शक्यताही फेटाळली आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत अतिरेक्याचं अजमल कसाबचं पाकिस्तानी नागरिकत्व त्यांनी नाकारलं. 26/11 मागे लष्कर-ए तोयबाचा हात असल्याचा आरोप भारताने केला, पण त्यावरही झरदारींचं उत्तर होतं की लष्कर-ए-तोयबावर पाकिस्तानात बंदी असल्यानं ते या हल्ल्यात सहभागी आहेत की नाही हे पाकिस्तानला माहीत नाही. त्यामुळे भारताच्या संतापात भरच पडली. We have never given up the demand. अतिरेक्यांना आमच्या हवाली करण्याच्या आमच्या मागणीपासून आम्ही अजिबात ढळलेलो नाही. To India. जबाबदारी घ्यायला काचकूच करणाऱ्या झरदारींचे बोलवते धनी कोणी वेगळेच असल्याची भारताची खात्री झाली. या हल्ल्यांविषयीची विधानं इस्लामाबादेतून सतत बदलली गेली. झरदारींचा बोलवता धनी कोणी वेगळाच असल्याचा भारताचा संशय यामुळे बळावला. कदाचित लष्कर आणि संरक्षण यंत्रणा ही सगळी सूत्र हलवतायत. रँड कॉर्पोरेशनने केलेल्या पाहणीतही हेच आढळलं. त्यांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानात सध्या कार्यरत असणाऱ्या अतिरेकी संघटनांच्या बाबत लष्करी आणि संरक्षण यंत्रणांच्या भूमिका आणि धोरणांवर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण नाही. हे पाकिस्तानातलं सगळ्यात कमकुवत सरकार आहे. पंतप्रधान आणि अध्यक्ष आपापसात भांडत बसलेत आणि त्याचा फायदा पाकिस्तानी लष्कराला होतोय. सीमेवरून सैन्य परत घेतलं असलं तरी या वादातून लष्कराची ताकद वाढत चालली आहे. भारताबरोबरच्या या वाढत्या तणावाचा फायदा जर कोणाला होत असेल तर तो पाकिस्तानी लष्कराला. वझिरिस्तानमध्ये तालिबानींबरोबर लढण्यात पाकिस्तानी लष्कराची नाखुशी हे तर उघड गुपित आहे. त्याचा पुरावा म्हणजे पाक सैन्याला आलेलं अपयश. 26/11 नंतर भारताबरोबरचा तणाव जसा जसा वाढत गेला तसं पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमेवर तालिबानशी लढण्यासाठी 20,000चं सैन्य तैनात केलं. लष्कर प्रमुख जनरल कयानींचे राष्ट्राध्यक्ष झरदारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांनी हाच संकेत दिला की भारताबरोबरच्या कोणत्याही धोरणावर अंतिम शिक्कामोर्तब लष्कराचं हेडक्वार्टरच करेल. मुंबई हल्ल्यात सहभागी असलेला अजमल कसाब हा पाकिस्तानी असल्याचं मान्य करण्यावरूनही पाकिस्तानी लष्करात गोंधळ होता. ही वस्तुस्थिती त्यांनी नंतर मान्य केली. Do your government be interested in seeking consular access to Ajmal Kasab? See, I think we need to have access to the. कोणत्याही गुन्ह्याच्या बाबतीत तो गुन्हा घडला ती जागा महत्वाची असते. अगदी ते एखादं महत्वाचं शहर असलं तरी प्रत्यक्ष घटनास्थळाची अशीच तपासणी करायला आम्हालाही मिळायला हवी. Is of I would say primary value. आणि जेव्हा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जनरल मोहम्मद दुराणी यांनी कसाब पाकिस्तानी असल्याचं मान्य केलं तेव्हा could be कदाचित कसाब पाकिस्तानी नागरिक असू शकतो. मी यापेक्षा जास्त काही सांगू शकणार नाही. यामुळेच त्यांनी नोकरी गमावली. राष्ट्राध्यक्ष झरदारींशी असलेल्या वितुष्टामुळेच दुराणींची उचलबांगडी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते. काहींच्या मते वॉशिंग्टन बरोबर झरदारींच्या असलेल्या संबंधामुळेच असं झालं. त्यात भर म्हणजे त्यांनी कसाब पाकिस्तानी असल्याचं मान्य केलं. He was on the payroll of the Americans. दुराणी अमेरिकेच्या पेरोलवर होते. तसे पुरावे पाकिस्तानी पत्रकारांनी पंतप्रधान आणि अध्यक्षांना दिले होते. 2 महिन्यांपूर्वीच त्यांना हटवण्याचा निर्णय झाला होता. त्यांचं वक्तव्य हे निव्वळ निमित्त ठरलं. And the government was just looking for some excuse. Well, I would say that General Durrani's appointment, last appointment as the जनरल दुराणींचं नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर असणं देशात अनेकांना आवडलं नव्हतं. इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्कर आणि इतर संस्थांनाही ते मान्य नव्हतं. The army or any other institution, the interior ministry, they would be a little bit skeptical about General Durrani. वरवर पाहता पाकिस्तानच्या राजकारणाचं स्वरूप नागरी आणि लोकहितवादी वाटतं, पण खरी ताकद आहे ती खाकी वर्दीतल्या नेतृत्वाकडेच. जर पाकिस्तानी लष्कर आज थेट सत्तेवर नसलं तरी पाकवरची त्यांची पकड आजही
तितकीच मजबूत आहे. पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणाऱ्या या सत्ता केंद्राला कमी लेखण्याची किंमत दुराणींना मोजावी लागली. इंडिया और अमेरिका दोनों दुश्मन देश. हाँ, दुश्मन है हमारे पाकिस्तान के, बिल्कुल खिलाफ है. थोड्याच वेळात पाकिस्तान समोरील अवघड परिस्थिती येथील जनता आणि माध्यमांनी कशी झेलली. Pakistani media played a very negative role after Mumbai attacks.